वर रामचंद्र की जय। जय जय। जय हनुमत जीवन जय जय राम। जटायु पावन जय जय राम। ज्याचे रूप अरूप नाम न घडे, ध्यानी मनी ना तुडे. ज्याचा पार अपार वृत्ती पाहता, स्वानंद डोही बुडे. तरका भूली पडे समूळ विघडे, संसार माया उडे. ते हे नाम म्हणा श्रीराम म्हणता, दासासी प्रेमा चढे. नामरूपातीत असलेल्या, ज्याचा आदी अंत शोधत असता मनाला स्वानंदात नेणाऱ्या आणि संशय आसक्ती नष्ट करणाऱ्या श्री रामचंद्राला वंदन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. सगळ्या जगदीश स्वरूप श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार. सकल संत विचार मंच पुणे आणि समर्थ व्यासपीठ निगडी यांच्या संयुक्त विद्यमाने रामनवमीच्या निमित्ताने आदरणीय डॉक्टर सौ माधवी महाजन आणि आदरणीय श्रीमती संध्याताई कोल्हटकर रामनवमी पासून सादर करीत आहेत रामायणातील देवदानव वृत्ती या विषयावरचं संवादात्मक निरूपण. आज या निरूपणांचा सांगतेचा दिवस आहे. आजचं त्यांचं निरूपण सुरू होण्यापूर्वी आपण आदरणीय संध्याताईंच्या पुस्तकांचा परिचय करून घेऊ. संध्याताई प्रवचनकार किंवा निरूपणकार म्हणून श्रोत्यांना भेटतात, तशाच त्या लेखिका म्हणून त्यांच्या पुस्तकांमधून वाचकाला भेटतात आणि त्यांचा अधिक परिचय होत जातो. लिखाणातून त्यांचा वाचकांशी खरं तर संवाद होत असतो. ग्रंथ हेच गुरु आणि संतांचं वाङ्मय हे तर दिशादर्शक. या अनुषंगाने संध्याताईंची प्रकाशित पुस्तकं अशी आहेत. त्यांचं पहिलं पुस्तक दासबोध एक परिवर्तनाचे साधन डिसेंबर 2019 मध्ये प्रकाशित झालं. दासबोधातील आचार विचार विवेक व्यवहार यांचा अभ्यास करून जीवनाचं व्यवस्थापन आणि योग्य ते परिवर्तन कसं करायचं हे सांगणारं हे पुस्तक आहे. संत साहित्याच्या ज्येष्ठ श्रेष्ठ अभ्यासक डॉक्टर अंशुमती दुनाखे यांची या पुस्तकाला प्रस्तावना लाभलेली आहे. ग्रंथराज दासबोध आणि श्रीमद भगवद्गीता एक अनुबंध हे पुस्तक मार्च 2021 मध्ये प्रकाशित झालं. रामदासी साहित्य परिषद या समूहातर्फे हे लिखाण करण्याची संधी डॉक्टर श्री वसु भारद्वाज यांनी संध्याताईंना दिली होती. गीता दासबोध अभ्यासासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे आणि डॉक्टर मुकुंद दातार यांची या पुस्तकाला प्रस्तावना लाभलेली आहे. पुणे विद्यापीठाचा बहिशाल उपक्रमातील वारकरी वारसा विशारद व्याख्यानांचं संकलन जुलै 2021 मध्ये ज्ञानमयी या संस्थेतर्फे हा उपक्रम राबवलेला होता. त्या सगळ्या व्याख्यानांचं हे लेखन आणि संकलन आहे आणि डॉक्टर मुकुंद दातार यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेलं हे पुस्तक आहे. समर्थ करुणाष्टके हे संध्याताईंचं पुस्तक मार्च 2022 मध्ये प्रकाशित झालं. दासबोध सखोल अभ्यास समूहावर संचालक डॉक्टर विजय लाड यांनी करुणाष्टकावर लिहिण्याची दिलेली संधी आणि नंतर त्याचं पुस्तक तयार करण्याची त्यांची प्रेरणा घेऊन तयार झालेलं हे पुस्तक आहे. ही करुणाष्टक राष्ट्राला, समाजाला, व्यक्तीला समर्थ करणारी आहेत. समर्थांनी जाणलेलं समाजमन, त्याच्या अवस्था आणि त्या अवस्थांमधल्या भावविश्वाचं स्फुरण म्हणजे करुणाष्टक असं एका वेगळ्या ढंगात लिहिलेलं हे पुस्तक आहे आणि डॉक्टर वसु भारद्वाज यांची या पुस्तकाला प्रस्तावना आहे. यानंतर समर्थ वाङ्मयाचा परामर्श हे 15 फेब्रुवारी 2023 मध्ये मेधावी प्रकाशनने प्रकाशित केलेलं पुस्तक. यामध्ये माधवीताई आणि संध्याताई या दोघींनी मिळून समर्थांच्या विविध वाङ्मयावर लेखन केलेलं आहे. हे आपण काल पाहिलं. या पुस्तकाला स्वामी गोविंदगिरी यांची प्रस्तावना आणि आशीर्वाद लाभलेले आहेत. यानंतर संध्याताई सातत्याने लिहित आहेत हे त्यांच्या पुस्तकांचा परिचय करून घेताना जाणवल्याशिवाय राहत नाही. दासबोध सार सर्वस्व
हे पुस्तक एप्रिल 2023 मध्ये प्रकाशित झालं. शास्त्र ग्रंथांचं श्रवण करून परोक्ष ज्ञान प्राप्त करणं म्हणजे अज्ञानाचं अंधत्व दूर करणं. शब्द ज्ञानाने ज्ञानाचं बंधत्व येतं. ते जाण्यासाठी त्याचं चिंतन, आचरण, सद्गुरु कृपेने आत्मज्ञानाची प्राप्ती आणि नंतर अनुभूती घेणं हा उद्देश आहे. दासबोधा ग्रंथराज दासबोधामधलं म्हणजे श्रवण ते साक्षात्कार हा जो प्रवास आहे, या प्रवासाचा 20 दशक 200 समासांच्या माध्यमातून संध्याताईंनी सहज सोप्या शब्दात घेतलेला हा अभ्यासपूर्ण आढावा आहे. आणि ग्रंथ समजून घेण्यासाठी भाविकांना आणि अभ्यास करण्यासाठी अभ्यासार्थींना उपयुक्त असं हे पुस्तक आहे. डॉक्टर कल्याणी नामजोशी यांची या पुस्तकाला प्रस्तावना आहे. दासबोध एक चिंतन हे पुस्तक माई प्रकाशनचे कैलासवासी सौ अरुंधतीताई अशोक पाटील यांच्या स्मरणार्थ 11 मे 2023 मध्ये हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. पुढे 4 ग्रंथ भक्ती मंत्र हे संध्याताईंचं पुस्तक सकल संत विचार मंच उपक्रमाद्वारे जानेवारी 2024 मध्ये प्रकाशित झालेलं आहे. वर्षागणिक एक पुस्तक, किंबहुना कधी 2 पुस्तकं सुद्धा संध्याताई लिहितात. संध्याताईंच्या लेखणीला आणि हाताला विश्राम नाही. म्हणूनच त्यांचं आगामी पुस्तक सांगते, ते आहे श्रीधर स्वामी दशोपनिषद सार श्री रामभद्र स्तोत्र. संध्याताईंचं आत्माराम हे ई-बुक तर निघालेलं आहेच, शिवाय आत्मारामाची मुद्रित प्रत काढण्याचाही त्यांचा संकल्प आहे. आपण त्यांना शुभेच्छा देऊया. लवकरच हे पुस्तक सुद्धा आपल्याला वाचायला मिळेल. संध्याताई आणि माधवीताई दोघींनीही अशीच पुस्तक निर्मिती करीत राहावी आणि त्याचा आनंद लेखिका आणि वाचक दोघांनाही मिळत राहावा अशी शुभकामना मी व्यक्त करते. पुस्तकांसाठी इच्छुक असलेल्यांनी जरूर संध्याताईंशी संपर्क साधावा. त्यासाठी मोबाईल नंबर आहे 9850043273, 9850043273. श्रोते हो, रामनवमी पासून आपण एका वेगळ्या दृष्टिकोनातून रामायण समजून घेत आहोत. खर तर माधवीताई आणि संध्याताई या निमित्ताने वेगवेगळे विषय श्रोत्यांसमोर मांडत असतात. अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण असा या वर्षीचाही आगळा वेगळा विषय सोपेपणाने त्यांनी आपल्या निरूपणातून मांडलेला आहे. एखाद्या ग्रंथाचा अभ्यास वेगवेगळ्या अँगलनी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून कसा करायचा त्याचं एक सुरेख उदाहरण त्यांनी आपल्या निरूपणातून मांडलेलं आहे. माधवीताई आणि संध्याताई तुमचे खरंच मनापासून आभार. आणि या संवाद निरूपणाच्या निमित्ताने तुम्ही मला जी निवेदनाची संधी दिलीत ना, त्याबद्दल सुद्धा मी तुमचे मनापासून आभार मानते. आता आपण आपल्या विषयाकडे वळू. श्रोते हो, रामायणातील प्राणी ही सुद्धा त्या त्या प्राण्यांची वृत्ती दाखवणारी व्यक्तिरेखाच नाही का? हनुमंताची भूमिका वानराची. त्याचं बाह्यरूप जरी सुंदर नाही तरी त्याची वृत्ती, त्याचं खरं रूप हे मात्र दास्य भक्तीचं सकारात्मक रूप. वानरसेनेचं कार्य सुद्धा किती सकारात्मक. अगदी ह्याच्या उलट मारीच राक्षसाच्या बाबतीत त्याचं रूप सुंदर हरणाचं, पण वृत्ती मात्र राक्षसाची. परस्त्रीचं अपहरण करायला कारणीभूत ठरणारी. विशालकाय आणि राक्षस असावा असं वाटणारा जटायू, पण त्याची वाणी मात्र मधुर. दशरथ राजाचा तो स्नेही आणि योग्य तिथे सहाय्य करण्याची त्याची वृत्ती. वाली आणि सुग्रीव किती परस्पर विरोधी वृत्ती आहेत त्यांच्या. खरं म्हणजे रामायणातले प्राणी म्हटलं की आपल्या पिसांनी रामाला मार्ग दाखवणाऱ्या मोरापासून ते सेतुबंधनासाठी आपला वाटा उचलणाऱ्या खारुताईपर्यंत अनेक जण डोळ्यापुढे येतात. श्रोते हो, आपल्या लक्षात आलंच असेल की आजचा विषय आहे रामायणातील प्राणी. आदरणीय संध्याताई आणि आदरणीय माधवीताई याचं आता संवाद निरूपण त्यांचं या विषयावरचं आपण ऐकणार आहोत. आणि नेहमीप्रमाणे कार्यक्रमाची सांगता ही अनघाताईंच्या सुश्राव्य अशा भजनाने होईल. आजच्या निरूपणाची सुरुवात डॉक्टर सौ माधवीताईंनी करावी अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. धन्यवाद ताई. नको वासना विषयी वृत्ती रूपे
पदार्थी जडे कामना पूर्व पापे सदा राम निष्काम चिंतित जावा मना कल्पना लेश तोही नसावा श्रीराम. ईश्वर स्वरूप श्रोत्यांना वंदन करून आजचं हे शेवटचं जे पुष्प आहे त्याला मी प्रारंभ करते. आजचा विषय थोडा वेगळा आहे, रामायणातील प्राणी. मला एका गोष्टीचा मुद्दाम उल्लेख करायचा आहे की मी आणि संध्याताई जेव्हा या विषयावर चर्चा करतो की आता कुठला विषय निवडायचा किंवा काय, तर अशा वेळेला आमच्या घरातल्यांचं सहकार्य असतंच. पण मला विशेष अनघाताईंचं कौतुक वाटतं की आमचं ज्या दिवशी चाललं होतं की काय विषय ठरवावा, त्या दिवशी त्या पटकन म्हणाल्या की तुम्ही आम्हाला रामायणातले प्राणी सांगा. म्हणजे आमच्यासाठी पण हा विषय नवीन होता की रामायणातले प्राणी काय सांगायचे. आणि त्यांच्या सांगण्यामुळे आमचा हा वेगळ्या पद्धतीने अभ्यास झाला. त्याबद्दल मी त्यांचे खरंच मनापासून आभार मानते. कारण विषय सुचणं, सुचवणं ह्या सगळ्याच गोष्टी कोणाच्या तरी मुखातनं समर्थ बोलतात ही आमच्या दोघींची धारणा आहे. आणि तसं हे यावेळेला झालं आणि मुद्दामून म्हणून मी त्याचा उल्लेख करते. आपण आपल्या विषयाकडे वळूया. आपली जी भारतीय संस्कृती आणि आपली ग्रंथ परंपरा आहे, ही पुरातन आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण त्याचं मला इतकं विशेष वाटतं, की इतका काळ लोटला, तरी आजही आपल्याला रामायण, रामकथा पुन्हा-पुन्हा ऐकायला आवडते. किती त्यावर वाद झाले, खऱ्या-खोट्यांचे शिक्के लागले, तरी सुद्धा रामनवमी, हनुमान जयंती हे सगळे उत्सव आपल्याला एक नवी ऊर्जा देऊन जातात हे नक्की. रामायण हे प्राचीन भारतीय महाकाव्य. आजच्या काळातही आपल्याला अनेक जीवनमूल्य त्यामधनं शिकता येतात. या सकारात्मक, नकारात्मक ऊर्जेच्या आधारे आपण ही जीवनमूल्यच जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. 4 दिवस हा तसा थोडा कालावधी आहे, पण त्यात सुद्धा आपण हा प्रयत्न केलेला आहे. आता ह्या रामायण ग्रंथातल्या जीवनमूल्यांचा जर विचार केला, तर त्यामध्ये क्षमाशीलता आणि सहनशीलता हे एक मूल्य घेऊया. म्हणजे कैकेयीने रामाच्या प्रती इतका राग, द्वेष व्यक्त केलेला आहे. तो जो प्रसंग आहे त्यावेळेला आपल्याला तो दिसतो. तरी रामाने तिला मनापासून माफ केलंय. माऊलींच्या शब्दात सांगायचं तर अनाक्रोशे क्षमा केलीये. म्हणजे काय? त्याने कोणताही ग्रह मनामध्ये ठेवलेला नाही. उलट त्याने तिचा आदरच केलाय. रामामधले हे गुण जीवनात प्रेमपूर्ण संबंध आणि शांतता टिकवण्यासाठी आवश्यक आहेत. आता रामायणातलं अजून एक जीवनमूल्य बघूया. कर्तव्य आणि जबाबदारीची जाणीव. सामान्य माणूस जेव्हा आपल्या आयुष्यातल्या फुटपट्ट्या घेऊन एखाद्याच्या चरित्राचं मूल्यमापन करतो ना, तेव्हा कितीही व्यापक विचार करणारी व्यक्ती असली, तरी ती आपल्याला चुकीची वाटते. जरी रामानी आपल्या कर्तव्याची पूर्तता करण्यासाठी स्वतःच्या इच्छेचा त्याग केला, वेळप्रसंगी त्यांनी आपल्या पत्नीचा देखील त्याग केलाय. पण आज रामाच्या ह्या व्यापक विचारांची उंची न समजलेले आपण राम चुकला हे म्हणण्याचं धाडस करतो. पण रामानी हे दाखवून दिलं की जबाबदारीची जाणीव आणि कर्तव्यनिष्ठा जीवनात यशस्वी होण्यासाठी महत्वाची आहे. सर्वात महत्वाचं हे की रामानी विविध संकटामध्ये शांतता आणि संयम राखला. कोणत्याही आव्हानांना सामोरे जाताना संयम आणि शांतता राखणं आवश्यक आहे. तरच संकटावर मात करता येते आणि यश प्राप्त होतं. याशिवाय धर्माचं पालन, मजबूत संघटन, भक्ती, निष्ठा, नात्याचं महत्त्व अशी अनेक जीवनमूल्य जर आपल्या जीवनात उतरली, तर आपलं जीवन नक्कीच आनंदी आणि यशस्वी होऊ शकतं. रामायणातली ही जीवनमूल्य आजही लागू होतात आणि आपल्याला नैतिक, सामाजिक आणि वैयक्तिक स्तरावर मार्गदर्शन करतात. रामायणामध्ये विविध प्राण्यांच्या सुद्धा कथा आहेत, ज्यातून आपल्याला महत्वाच्या अशा अनेक गोष्टी, चांगल्या असतील वाईट असतील दोन्ही, पण त्या शिकायला मिळतात. त्यापैकी काहींचा विचार आज आपण करणार आहोत. श्रीराम, जानकी आणि लक्ष्मण यांच्या 14 वर्षाच्या वनवासामध्ये
त्यांना अनेक ठिकाणी अनेक प्रसंगांना तोंड द्यावं लागलं. त्यांना कोणाचं सहकार्य नसताना सुद्धा या वनपर्वामध्ये श्रीरामाने अभूतपूर्व संघटन सुद्धा केलं. इथे याच्यामध्ये ऋषी आहेत, नर आहेत, वानर आहेत, अस्वल आहेत, जटायू आहे, संपाती म्हणजे गरुड लोक आहेत. असे सगळे अनेक पक्षी की ज्यांनी रामाला, पक्षी आहेत, प्राणी आहेत, यांनी सगळ्यांनी रामाला सहकार्य केलं. आता मीराताईंनी उल्लेख केला त्याप्रमाणे खारुताई सुद्धा आहे. म्हणजे एवढ्या छोट्याशा जीवापासून मोठ्या जीवांपर्यंत अनेक लोकांनी, म्हणजे अनेक प्राणी आणि पक्ष्यांनी श्रीरामांना मदत केलेली आहे. आणि आपण जर रामायणाचा विचार केला तर सुरुवातच क्रौंच पक्षापासून आहे. म्हणजे पक्षापासून सुरुवातही त्याची झालेली आहे. यामध्ये आपण वानरांचा जर विचार केला, जे प्रामुख्याने तिथे आपल्याला दिसून येतात, त्या वानरांचा ते फक्त प्राणी नाही आहेत बरं का, हिंदू संस्कृतीमध्ये महत्वाचा घटक आहे. त्यांना रामायणात वानरांचा विशेष उल्लेख आपल्याला आढळतो. वानर, वा नर असाही उच्चार, वानर वा नर, म्हणजे नरांसारखे सुसंस्कृत आहेत पण वनात राहणारे आहेत असे हे वनचर आहेत, म्हणून वा नर असंही म्हटलं जातं. म्हणजे जंगलात राहणारे पक्षी आहेत. काही अभ्यासकांच्या मते रामायणातलं वानर म्हणजे काही विशिष्ट योद्धा जाती जमातींपैकी कोणीतरी असावं, असंही वानरांच्या बाबतीमध्ये संबोधलं जातं, सांगितलं जातं. कारण वानर हे भगवान रामाच्या वनवासातल्या विशेषतः लंकेमधल्या ज्या विजयाचे सगळ्यातले महत्वाचे सहकारी आहेत. हनुमान आहेत, सुग्रीव आहे, अंगद आहे, जांबवंत आहे. जांबवंत अस्वल आहे, पण हनुमान, सुग्रीव, अंगद यासारख्या पराक्रमी वानरांनी श्रीरामाला सीतामातेच्या संदर्भात जी शोध मोहीम त्यांनी सुरू केली होती, त्या युद्धात मदत केली, शोध मोहिमेमध्ये मदत केली. यावरनं हे लक्षात येतं की युद्धासाठी आवश्यक असणारे जे गुण आहेत ते या वानरांमध्ये होते आणि अस्वलामध्ये सुद्धा होते. कारण राजनीती आखणं, सल्ला देणं हे जांबवंतांनी केलेलं आहे. त्यामुळे तेही युद्धाच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. युद्धासाठी आवश्यक असणारं कौशल्य वानरांकडे विशेषतः होतं, कारण ते अत्यंत वेगवान होते, उंच उड्या मारण्याची त्यांची क्षमता होती, पर्वत उचलण्याचं सामर्थ्य होतं, अशा आणि अनेक गोष्टींमध्ये ते पारंगत होते. हनुमान आणि अंगद यांच्या बाबतीत विचार केला तर गुप्तचराचं जे कार्य असतं ते त्यांनी उत्तमपणे पार पाडलेलं आहे. हनुमंतांनी वेळप्रसंगी रणनीतीचा सुद्धा वापर केलेला आहे. नल आणि नील हे तर या सैन्यातले इंजिनियर होते. त्यांनी समुद्रावरती रामसेतू बांधला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा समर्पण भाव. हे श्रीरामासाठी निष्काम भावाने सेवा करणारे होते, नाही का माझे या ते. वानर सेनातले महत्वाची जी व्यक्तिरेखा आणि सगळ्यांची आवडती जी आहे ती म्हणजे हनुमंत. प्रभू रामचंद्र यांच्या चरित्रामध्ये हनुमंताचं स्थान अनन्य आहे. अनेक गुणांची खाण असलेला हनुमंत हा रामायणाचा प्राण आहे असं म्हणायला काही हरकत नाही. हनुमंताच्या गुणांचा विस्तार इतका आहे की ते थोडक्यात मांडणं म्हणजे सागराला कलशामध्ये भरण्यासारखं आहे. त्यामुळे त्याच्या गुणांचा थोडका आढावा आपण घेऊया. त्याच्या उपासनेने काय होतं तर त्याच्या उपासनेने उपासकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण होतो. शारीरिक तसंच मानसिक सामर्थ्य वाढवणारी हनुमंताची उपासना आज तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. शनिवार जर बघितला तर शनिवारी हनुमंताच्या मंदिरात नक्की गर्दी आपल्याला पाहायला मिळते. खरं तर त्याच्याप्रमाणे बलवान, निर्भय, निष्ठावान होणं ही खरी त्याची उपासना आहे असं मला वाटतं. अन्यायाविरोधात दंड थोपटून उभे राहणारा, स्त्रियांविषयी आदर असणारा, सज्जनांसमोर नम्र तर दुर्जनांसाठी काळ ठरलेला हनुमंत उपासकांसमोर अशा सामर्थ्याचा आदर्श ठेवतो आणि तोच युवकांनी लक्षात ठेवावा असं वाटतं. हनुमंत अतिशय बुद्धिमान आहेत. सतत सुग्रीवाचं यश चिंतणारा हनुमंत अत्यंत चाणाक्ष आणि मुत्सद्दी पण होता. सुग्रीवाचा शोध घेत आलेले प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण यांना पाहिल्यानंतर पहिल्यांदा सुग्रीव आणि सगळे वानर घाबरून गेलेत. अशा वेळेला हनुमंताने अतिशय सावधपणे आणि हुशारीने त्यांच्याविषयीची सगळी माहिती गोळा केली आहे. ही जी त्यांची पहिली भेट आहे, या पहिल्या भेटीतच हनुमंताच्या बोलण्याचा प्रभू रामचंद्रांच्या मनावर विलक्षण प्रभाव पडलाय. हनुमंत एक कुशल वक्ता
वक्तृत्वाचे सगळे गुण त्यांच्यामध्ये भरलेत. आपल्या असं साक्षात भगवंतांनीच त्याचं वर्णन केले. धर्माच्या बाजूने लढणारे हनुमंत, वाली आणि सुग्रीव यांच्यातल्या वैरभावामध्ये सुग्रीवावर झालेला अन्याय लक्षात घेऊन सुग्रीवाच्या पाठीमागे उभे राहिलेत. कारण त्यांनी कायम धर्माची बाजू घेतलेली हनुमंताने. हनुमंताची मुत्सद्देगिरी अनेक प्रसंगात आपल्याला पाहायला मिळते. श्रीराम आणि सुग्रीव या दोघांचं जे दुःख आहे ते एकच आहे हे लक्षात घेऊन दोघांमध्ये सख्य घडवून आणायचं काम मारुतीरायांनी केले. यामध्ये पण त्यांच्या दूरदृष्टीचा प्रत्यय येतो बरं का. या दोघांमध्ये कायमस्वरूपी टिकून राहील असा मैत्रीचा संस्कार त्यांनी केलेला आहे. आणि या मैत्रीच्या संस्कारातून त्यांनी सुग्रीवाचं परमकल्याण साधलंय. हनुमंतांनी सुग्रीवाच्या हिताचा विचार करून पर्यायी आपल्या संघटनेचं देखील कल्याणच साधलेलं आहे. म्हणजे संघटना कौशल्य त्यांच्याकडे होतच, पण ते बरोबर. बुद्धिमत्तां वरिष्ठम असंही त्यांचं वर्णन केलं जातं हनुमंताचं. वालीच्या वधानंतर सुग्रीवाला आपल्या कर्तव्याचा विसरच पडला होता. तो ऐशोआरामामध्ये रमून गेला होता. त्यावेळेला सचिव या नात्याने सुग्रीवाने त्याला त्याच्या म्हणजे सुग्रीवाला हनुमंतांनी त्याच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. त्याला सावध केलं की आता तुझं कर्तव्य कर, या ऐशोआरामामध्ये रमून जाऊ नको. सुग्रीव या कामात कार्यरत होण्यापूर्वी हनुमंतांनी त्याच्या कार्य आखणीला प्रारंभ केला. तर कार्याची आखणी पण करणं तेवढंच महत्वाचं आहे. सावधगिरी बाळगण्याची हनुमंताची ही वृत्ती लक्षात घेण्यासाठी म्हणजे आपल्याला सुद्धा अनेक वेळा कार्य करताना संघटन चातुर्य आपल्यामध्ये जरी असलं तरी त्याचं सगळ्याचं व्यवस्थित आखणी करणं हेही तितकंच महत्वाचं आहे. सीता शोधनाचं कार्य 1 महिन्यात पूर्ण करायचं असं अगदी सुग्रीवानी सगळ्यांना सांगितलं होतं. तसा इशारा दिला होता. पण अंगदाकडनं काही हे कार्य पूर्ण होत नव्हतं. काही ना काही कारणाने ते मागे पडत होतं. आणि आता हे सुग्रीवाला घाबरून अंगद आणि त्याचे जे गटातले सगळे लोक होते, कारण प्रत्येकाचे वेगवेगळे गट पाडले होते ना, तर त्या गटातले त्याच्या बरोबरचे जे लोक होते त्या सगळ्यांनी, लोक म्हणजे वानर सेना जी होती, त्यांनी सगळ्यांनी प्राणत्याग करायचं ठरवलं. पण प्राणत्याग हा काही मार्ग नव्हे ना. त्यामुळे हनुमंतांनी अंगदाचं सामर्थ्य जाणलेलं होतं, त्याच्यातला पराक्रम जाणलेला होता. मग त्यांनी काय केलं की या सगळ्यांना समजावलं. ती निर्माण झालेली परिस्थिती जी होती की आम्ही आता प्राणत्याग करतो, नको आता आम्हाला हे काही सगळं असं वगैरे म्हणण्यापेक्षा तुम्ही कार्य करत राहा. ती परिस्थिती जी आहे ती अतिशय उत्तम रीतीने सांभाळली. अंगदाचं मत परिवर्तन केलं आणि सुग्रीवाच्या गटामध्ये त्याचा समावेशही करून घेतला. हे उत्तम संघटन कौशल्य त्यांच्याजवळ म्हणजे हनुमंताजवळ होतं. अभयम हा आणखीन एक म्हणजे दैवी संपत्ती मधला सर्वात पहिला गुण आपल्याला, आपण अगदी सुरुवातीला त्या दैवी संपत्ती बघितल्या होत्या त्याच्यापैकी त्यातला हा अभयम हा गुण आहे तो हनुमंतामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. समुद्र पार करून जाताना किंवा ओलांडताना तो विशेषतः प्रभावीपणे आपल्याला लक्षात येतो. हनुमंतांना अनेक संकटांना सामोरं जावं लागलं समुद्र उल्लंघून जाताना. मग सिंहिका होती, सुरसा होती, लंकिनी होती, मैनाक पर्वत होता. अनेकांनी प्रत्येकाने काही ना काही मध्ये मध्ये वेळ घालवण्यासाठी काही ना काही गोष्टी केलेल्या आहेत. पण ह्या संकटांना हनुमंताला सामोरं जावं लागलं तर या प्रत्येक अडचणीवर प्रसंगावधान राखून हनुमंताने आपली सुटका करून घेतली. कोणतेही ध्येय गाठायचं असलं तर त्यामध्ये येणाऱ्या अडथळ्यांवर निश्चितपणे हुशारीने आणि संयमाने, हुशारीही लागते, संयमही लागतो, त्या दोन्ही गोष्टींनी मात करून पुढे जायचं असतं हे आपल्याला हनुमंताच्या कृतीवरनं लक्षात येतं. याच पद्धतीने त्यांनी लंकेची जी नगराची रक्षक होती लंकिनी, त्या लंकिनीचा वध करून निर्भयपणे लंकेत प्रवेश केला आणि एकट्याने प्रवेश केला. पण अभयम या गुणाच्या जोरावर एकट्याने लंकेत प्रवेश करून त्या ठिकाणी अतुल पराक्रम गाजवला. त्याला कशाची भीती नव्हती. आपले सद्गुरु श्रीराम आपल्या पाठीशी आहेत याच्याबद्दल त्याला पूर्ण खात्री होती आणि ही खात्री असल्यामुळे कदाचित अभयम या गुणाला त्यांनी महत्व दिलं असावं. सर्वात महत्वाचं म्हणजे ते स्वयंप्रज्ञ होते. 100 योजना दूर आल्यानंतर कोणत्याही प्रकारचा आळस न करता त्यांनी लगेच पुढची योजना जी त्यांनी ठरवली होती त्याला सुरुवात केली. शत्रूचं बळ किती आहे त्याचा अंदाज घेण्याची सुरुवात त्यांनी केली. वनाचा विध्वंस करायला सुरुवात केली.
अनेक बलवान राक्षसांचा त्यांनी नाशही केला. आणि शेवटी इंद्रजित, जो रावण पुत्र इंद्रजित आहे, त्यांनी सोडलेल्या ब्रह्मास्त्राचा, म्हणजे तो जो पाश टाकला होता, त्याचा हनुमंतानी स्वतःहून स्वीकार केला. कारण ब्रह्मास्त्र जरी सोडलं असलं तरी त्याला नमस्कार केला की ते आपोआप कार्यरत होत नाही. पण त्यांनी हे स्वतःहून ते बंधन घालून घेतलं आणि तो बद्ध झाला. त्याचं कारण, त्याशिवाय रावणाची भेट झाली नसती ना. की रावणाची भेट होणं महत्वाचं आहे. अशा त्याचे आणि रावणाची भेट होऊन त्याचं खच्चीकरण करणं आवश्यक होतं. ते महत्वाचं होतं. अगदी बरोबर. म्हणजे राजाचं खच्चीकरण झालं की प्रजेचं खच्चीकरण आपोआप होतं, हे हनुमंत जाणून येत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे रावणाच्या दरबारात जाऊन अत्यंत निर्भीडपणे त्यांनी त्याला त्याची चूक दर्शवून दिली आहे. श्रीरामांच्या न कळत त्याच्या पत्नीला चोरून आणणाऱ्या रावणाला त्याने हितकारक अशी वचनं सांगितली आहेत. याशिवाय रावणाने आपली चूक सुधारावी आणि सीतेला सन्मानपूर्वक रामाकडे सुपूर्त करावं असा सल्ला देखील दिलाय. नीतिनिपुण असणाऱ्या हनुमंतांनी आपल्या या कौशल्याच्या आधारे रावणाशी संवाद केलाय आणि त्याच वेळेला प्रभू रामचंद्रांच्या पराक्रमाचं पण वर्णन केलंय. आणि हे वर्णन करून त्यांचा धाक निर्माण करायला हनुमंत विसरले नाहीयेत. आता त्यांच्या या कृतीचा परिणाम काय झाला? त्याचा परिणाम असा झाला की त्याच्याविषयीचं भय सर्वांच्या मनामध्ये निर्माण झालं. त्याच्या वक्तव्याने रावणाने क्रोधित होऊन त्याचा वध करण्याची आज्ञा सेवकांना दिली. पण बिभीषणाने या ठिकाणी मध्यस्थी केली. त्यांनी मध्यस्थी करून राजदूताला मारणं राजनीतीला धरून नाही, हे रावणाला समजावून सांगितलं. त्यामुळे रावणाने हनुमंताची शेपटी पेटवून देण्याचा आदेश दिला. आता ही जी परिस्थिती निर्माण झालीये, या परिस्थितीत भांबावून न जाता हनुमंत आता विचार करतायत. त्याला जेव्हा सगळ्या लंकेमध्ये फिरवलं, तेव्हा त्यांनी सगळ्या भूभागाचं अतिशय बारकाईने निरीक्षण केलंय. आणि नंतरच त्यांनी लंकावासियांना आपल्या शेपटीचा प्रताप दाखवलाय. हनुमंताचं लंका दहन हा प्रसंग त्याचं चातुर्य, धैर्य, समयसूचकता अशा गुणांचं दर्शन घडवतो. लंकेमध्ये अत्यंत हुशारीने हालचाली करून हनुमंतांनी निम्मा युद्धच जिंकलंय असं म्हणायला काही हरकत नाही. रावणाच्या दरबारात स्वतःची ओळख करून देताना प्रभू रामचंद्रांच्या सेनेमधला सगळ्यात कमी बळ असलेला असा मी एक वानर आहे असं त्यांनी सांगितलं. फक्त मला वेगाने पळता येतं म्हणून मला ह्या ठिकाणी पाठवले. ह्या वाक्याने आता त्या लंकावासियांच्या पोटात गोळा येणार नाही तर काय होणार? त्यामुळे त्यांनी जे वक्तव्य केलं त्यामुळे लंकावासियांच्या मनामध्ये प्रभू रामचंद्र आणि त्याची जी सेना आहे त्याच्याविषयी भय निर्माण झालं. त्याचप्रमाणे आत्तापर्यंत ह्या लंकावासियांना जाणीव नव्हती, पण आत्तापर्यंत एका परस्त्रीला तिच्या इच्छेविरुद्ध रावणाने पळवून आणलं आहे, याचं सोयरसूतक नसणाऱ्या हे जे लंकावासी आहेत ते आता विचार करायला लागलेत. हनुमंताच्या सर्व कृतीमुळे रावणाच्या सैन्यात दुफळी निर्माण झाली. त्याच्या पराक्रमामुळे त्याच्याविषयी सर्वांच्या मनामध्ये भय निर्माण झालं. लंकेमध्ये रावणाच्या सेनेचं पूर्ण खच्चीकरण हनुमंतांनी केलेलं आहे. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी केली की भगवती सीतेच्या मनात विश्वास निर्माण केलाय. आणि तिथून ते लंकेतून परत आलेत आणि आपल्या जेव्हा वानरसेनेच्या इथे आले तेव्हा तिथे त्यांनी लंकेचं आणि लंकावासियांचं सविस्तर वर्णन केलेलं आहे. तिथे जे जे घडलं ते त्यांनी सांगितलं आणि सगळ्या वानरसेनेला भगवती सीतेची अवस्था सांगून त्यांना युद्धाला प्रवृत्त केलेलं आहे. जे इतक्या गोष्टी त्या एका लंका दहनामागे आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे हा लंका दहन हा केवळ विनोदाचा प्रसंग नाहीये, तर हनुमंताच्या चाणाक्षपणाचं दर्शन घडवणारा असा हा प्रसंग आहे. ही बरोबर आहे माधवी. ते हनुमंत चाणाक्ष होतेच, प्रश्नच नाही. पण त्याबरोबर रामचंद्राच्या प्रित्यर्थ, त्या रामचंद्रांसाठी प्राणार्पण करायला सुद्धा केव्हाही तयार असणारे असे अनन्य सेवक होते. दास्यभक्ती करतात तर ते प्रसिद्ध आहेतच. काही झाले तरी प्रभू राम मला यातनं तारून नेतील असा त्यांचा दृढ विश्वास होता. त्यामुळे कोणतंही कार्य ते निर्भयपणे तर करतच असत. त्यांचं श्रीरामाप्रती असलेला अनन्य भाव किंवा श्रीरामाच्या बद्दलचं असलेलं अखंड चिंतन आणि हनुमान, म्हणजे आणि कार्यरत, सतत रामाचं कार्य करण्याकरता कार्यरत असलेला
असा हा हनुमंत आहे. त्यामुळे शक्ती भक्ती युक्ती याचं हनुमंत हे प्रतीक आहे. निरंतर कर्मयोगी आहेत. स्वयंचिंतन आहे, मनन करतात, स्वयंचिंतन मनन करून योग्य निर्णय घेतात, अचूक निर्णय घेतात. ती कार्यक्षमता त्यांच्यात आहे आणि संघटनेचं कार्य ते करतात. त्यामुळे निस्वार्थ सेवा आणि दृढ निष्ठा जीवनात यश मिळवण्याकरता किती महत्वपूर्ण आहे हे आपल्याला रामचरित्रामधनं ऐकायला किंवा शिकायला मिळतं. अनेक गुणांनी संपन्न असूनही यांना सत्तेची हाव नाही, अधिकार गाजवण्याची त्यांची वृत्ती नाही. अत्यंत पराक्रमी आणि सत्वशील हनुमंतामध्ये असणाऱ्या गुणांचं चिंतन करून हे गुण अंगी बाणवण्याचा प्रयत्न करणं अतिशय गरजेचं आहे. आता ह्या हनुमंताच्या बाबतीत सांगावं तेवढं थोडं आहे, कारण रामरक्षेमध्ये तर त्याला रामरक्षेमध्ये त्यांना हनुमान श्रीमद हनुमान कीलकम असं म्हटलेलं आहे. म्हणजे कीलकम म्हणजे सगळ्याच सेंटर जो आहे तो आहे तो. रामकथेचा हनुमान हा सेंटर पॉइंट आहे असं म्हटलं जातं. शक्ती बुद्धीचा विचार करणारा हनुमान कीलकम असं त्याला म्हटलंय. खरं म्हणजे ही उपमा खूप जुनी आहे. म्हणजे बैलगाडी जी असते ना, त्या बैलगाडीच्या मध्ये एक खिळा असतो आणि त्या खिळ्यावरती त्या बैलगाडीचं चाक व्यवस्थितपणे गोल फिरत राहतं. तशी ही रामकथा हनुमंताच्या भोवती सतत फिरत राहते आणि हनुमंत मध्ये आहेच आहे. श्रीराम हे मध्यवर्ती पात्र आहे, सीता ही शक्ती आहे, पण हनुमान कीलकम असं म्हटलेलं आहे. जर तो खिळा निसटला तर चाक वेडं होतं. इतकं त्या खिळ्याला महत्व आहे, तसं हनुमंताला महत्व आहे. रावणाच्या दरबारात पाठवलेल्या भूमिकेसाठी, म्हणजे रावणाच्या दरबारात विशेषतः रामायणामध्ये लंकेमध्ये दूतांच्या भूमिकेमध्ये पण त्याला महत्व आहे. रणनीतीमध्ये तर तो निपुण होताच. असं सांगावं तेवढं त्याच्याबद्दल थोडं आहे खरं म्हणजे. पण या सेनेमधला तेवढाच प्रभावी आणि आणि अतिशय उत्तम व्यक्तिमत्व म्हणजे अंगद, वालीपुत्र अंगद. म्हणजे हा वालीपुत्र अंगद म्हणजे वालीचा आणि ताराचा पुत्र आहे. आणि तो सुद्धा अत्यंत शक्तिशाली आहे, चतुर आहे, रणनीतीमध्ये निपुण आहे आणि दूतांमधला एक आहे. दूतांसाठी त्याला ओळखलं जातं. दूतांमध्ये जसे हनुमंत आहेत तसा अंगद सुद्धा आहे बर का. राम आणि सुग्रीव यांची जेव्हा मैत्री झाल्यानंतर वालीचा वध झाला आणि त्यानंतर अंगद सुग्रीवाच्या संरक्षणासाठी म्हणजे अंगद जो होता तो सुग्रीवाच्या संरक्षणाखाली मोठा झाला. म्हणजे अंगदानी त्याला वाढवलं, लहानाचं मोठं केलं, नंतर त्याला राजा पण आपल्या पश्चात केलेलं आहे. पण त्या श्रीरामाच्या सेवेमध्ये तेव्हापासून सुग्रीवाबरोबर तोही होता. बालपणापासून अंगद सामर्थ्यवान आहे. वालीपेक्षा शक्तीने तो कुठेच कमी नाही. केवळ बलवान नव्हता, हुशारही होता आणि शांततेला प्राधान्य देणारा होता. राम रावण यांचं युद्ध सुरू झालं त्याच्या आधी थोडस श्रीरामाने एक शेवटचा प्रयत्न म्हणून अंगदाला दूध म्हणून लंकेत पाठवलं. दूध काहीतरी बघ, समन्वय होतोय का बघ, काही युद्ध टाळण्यासाठी काही तुला करता येत आहे का बघ, तू चांगला दूत आहेस, अशा पद्धतीने पाठवलं. त्याला रावणाला समजवायचं होतं की सीतेला परत आण, परत घे, पाठवून दे, आदरयुक्त तिला परत पाठव आणि रामाची शरणागती पत्करू. पण अंगद जो आहे तो निर्भय आहे. रावणाच्या दरबारात गेल्याबरोबर गर्वानी आणि निर्भयपणे एवढा म्हणतो की मी वालीपुत्र अंगद आहे. वालीनी रावणाला कितीक वेळा हरवलं होतं हे आपण पहिल्या ह्याच्यात बघितलं होतं. सळो का पळो करून सोडलं होतं वगैरे. आणि हा सांगतो मी वालीपुत्र अंगद आहे. श्रीरामाने तुला एक संधी दिली आहे, त्यामुळे एक तर तू शरण ये, नाही तर तुझा संहार होईल, असं एकदम जोरात त्याने सांगून टाकलं. रावण मात्र ह्या वाक्याने एवढा काही संतापला आणि तू म्हणला तू एक साधा वानर आणि तू काय मला धमकी देतोस, तुझ्यात काय एवढ्या गुण आहेत मला काही कळत नाही, काय शौर्य आहे. त्यानंतर अंगदानी रावणाला आणि त्याच्या मंत्र्यांना आव्हान केलं आणि आपला पाय जो असतो तो पाय रोवून तो तिथे उभा राहिला आणि म्हणाला माझा पाय हलवू शकलात तर श्रीरामाचा संदेश परत घेऊन जाईल. सर्वांनी प्रयत्न केले पण कोणालाही यश मिळाले नाही, एवढा तो बलवान होता आणि आपले पाय रोवून तिथे उभा राहिलेला होता. शेवटी रावणाने स्वतः त्याचा पाय हलवण्याचा प्रयत्न केला, पण समर्थ कृपा कदाचित त्याच्या पाठीमागे असेल. समर्थ म्हणजे श्रीरामाची कृपा, कारण आपले हा रामदास स्वामी त्यांना समर्थ म्हणत असेल, श्रीरामाला समर्थ म्हणत असेल. त्यामुळे साहजिक ह्या समर्थाची म्हणजे मोठ्या समर्थांची कृपा त्याच्यावरती
असल्यामुळे बाकीच्यांचा प्रयोग कदाचित अयशस्वी झाला असेल. तेव्हा हसून अंगदाने रावणाची निर्भत्सना केली आणि म्हणाला, जो स्वतः वानराचा पाय हलवू शकत नाही तो रामाशी काय लढणार. रावण संतापला आणि चपळ अशा अंगदाने उडी मारून लंकेबाहेर प्रस्थान केलं. रामसेनेला युद्धाची तयारी करायला सांगितली. आणि एवढंच नाही, राम रावण म्हणजे नुसता बोलघेवडा नव्हता. अंगदाने राम रावण युद्धामध्ये अनेक राक्षस योद्ध्यांना पराभूत केले. रावणाचा पुत्र देवांतक, नरांतक आणि त्रिशिरा यांना तर अगदी परास्त करून सोडले. लंकेच्या युद्धात त्यांनी हनुमान, सुग्रीव, लक्ष्मण यांच्यासाठी खूप मोठी भूमिका बजावलेली आहे परास्त करण्यामध्ये. और अंगदाचा अजून एक विशेष हा आहे की त्यांनी पित्याच्या मृत्यूनंतर सूट न घेता श्रीरामाच्या सेवेत राहण्याचा निर्णय घेतलाय. खूप मोठा निर्णय त्यांनी घेतलाय. त्याच्याकडे उत्तम रणनीती आणि संवाद कौशल्य होतं, म्हणून तर त्याला रावणाकडे दूत म्हणून पाठवलं होतं ना. अंगद केवळ वानर नव्हता, तर एक प्रेरणादायी योद्धा होता. त्यांनी रामायणात अतिशय महत्वाची भूमिका बजावली आहे. तो समर्पण, शौर्य आणि नीतिमत्ता याचं प्रतीक मानला जातो. आता या वानर सेनेतल्या अजून काही लोकांची जर ओळख करून घ्यायची झाली, तर या वानर सेनेतले दोघं बंधू म्हणजे नल आणि नील, जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला की ते इंजिनियरच होते ह्या वानर गटातले, तर त्यांच्याविषयी आपण थोडं जाणून घेऊ. कारण रामायणातलं अत्यंत महत्वाचे वानर योद्धे असे हे दोघं जण आहेत. त्यांच्याशिवाय राम सेतू उभारणं केवळ अशक्य होतं. पण त्यांच्याविषयी फारशी चर्चा झालेली आपल्याला रामायणात कुठे दिसत नाही. थोडंसं त्यांच्याविषयी बघूया. नल आणि नील हे दोघं जण विश्वकर्मा, जो देवतांचा वास्तुशिल्पकार होता, त्याचे पुत्र मानले जातात. त्यामुळे त्यांच्या अंगी शिल्पकला आणि स्थापत्य कौशल्य जन्मजातच होतं. ते वानर सेनेतले महत्वाचे सेनापती होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुग्रीवाचे अतिशय विश्वासू असे योद्धे होते. त्या विशाल समुद्रापर्यंत सीतेचा शोध घेत आलेल्या श्रीरामाला आता रावणावर चढाई करायची आहे आणि ही चढाई करण्यासाठी लंकेपर्यंत सैन्य घेऊन जायचंय. पण लंकेला पोहोचण्यासाठी विशाल महासागराला ओलांडून जाण्याचं दिव्य पार पाडावं लागणार आहे. तेव्हा रामांनी काय केलं? रामांनी प्रथम समुद्र देवतेची पूजा केली. पण सगळी पूजा चालली तरी सुद्धा समुद्र शांतच बसले. शेवटी दिवस वाया चाललेत बघून रामाने बाण उगारला. तेव्हा समुद्रदेव प्रगट झाले आणि काय सांगितलं त्यांनी की तुझ्या वानर सेनामध्ये नल आणि नील यांच्या कौशल्याचा वापर करून तू ह्या ठिकाणी हा समुद्र पार करून जाऊ शकतोस. आणि मग त्याच्यानंतर नल आणि नील यांनी आपल्या शिल्पकलेच्या आधारे राम सेतू बांधण्याची योजना मांडली आहे. याविषयी एक आख्यायिका आहे की लहानपणी त्यांनी खूप खेळताना खेळताना देवांच्या माला आणि शिवलिंग पाण्यात टाकून दिली. यावर देवांनी चिडून त्यांना शाप दिला की आता यापुढे तुम्ही जे काही पाण्यात फेकाल ते बुडणार नाही. त्यामुळे जेव्हा दगड पाण्यात टाकले गेले तेव्हा राम नाव लिहिल्यामुळे त्याच्या वरदानामुळे ते दगड पाण्यावर तरंगले आणि राम सेतू उभारला गेला. संपूर्ण वानरसेनेच्या सहकार्याने त्यांनी 5 दिवसात हा सेतू उभारलाय. पण केवळ सेतू बांधणं इतकंच त्यांचं मर्यादित कार्य नाही. रामायणातल्या युद्धात पण त्यांनी वीरतेने भाग घेतलेला दिसतो. अनेक राक्षसांना त्यांनी मारलं. लंकेवर हल्ला करताना त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. नल आणि नील हे फक्त योद्धे नव्हते, तर कला आणि भक्तीचं सुंदर मिश्रण होते. श्रीरामांच्या प्रती त्यांची अनन्य भक्ती होती. या दोघांनी काय पराक्रम केले याच्याविषयी पण उल्लेख आहे. नील जो आहे त्यांनी नरांतक राक्षसाचा वध केलाय, जो कुंभकर्णाचा मुलगा आहे. नलाने देखील इतर राक्षसांशी युद्ध करून आपला पराक्रम सिद्ध केलाय. तो अत्यंत धाडसाने लढला आणि वानर सेनेत त्याची मोठी मान्यता पण मिळवली. नल आणि नील यांचं कार्य अत्यंत शांतपणे ते करत असत. केलेल्या कामाविषयी फारसा गवगवा पण करत नाहीत किंवा त्याचं कौतुक व्हावं ही देखील त्यांची अपेक्षा नाही. आता आजकालचा विचार केला तर छोटं काम केलं तरी त्याचा गवगवा करायचा आणि स्वतःच आपली पाठ थोपटायची हा प्रकार पाहायला मिळतो. त्याच्यासाठी हे उत्तम उदाहरण आहे, नाही का?
खरंच माधवीताई, कारण हल्ली काम अगदीच थोडं केलं जातं आणि त्याची पब्लिसिटी जास्त होते आणि खरंय. पब्लिसिटीला जास्त महत्व आलेलं आहे. म्हणजे काम खूप कमी आणि बाकीच्या गोष्टी जास्त. अर्थात हे त्यांनाच जाणू शकतं जे निष्कामपणे काम करतात, त्यांच्या बाबतीत असं घडत नाही. त्यामुळे तुम्ही म्हणताय तेही बरोबर आहे, पण असंच निरपेक्ष काम करणारे आतापर्यंत आपण प्राणी पाहिले, पण काही पक्षी सुद्धा आहेत बरं का. त्यातलाच एक जटायू, कश्यपाचा पुत्र अरुण, आणि अरुण त्याची पत्नी अरुणा, किंवा कश्यपाचे अनेक पुत्र होते वगैरे आपण बघितले होते ना, त्या लग्न वगैरे त्यांनी केली हेही आपण बघितलं. त्यांची पत्नी अरुणा, म्हणजे तिला शेनी असंही म्हणतात. तिचा हम्म, पुत्र हम्म. म्हणजे लहान जो आहे तो जटायू आणि मोठा आहे तो संपाती, असे दोघे जण. हे दोघं गरुड कुळातले आहेत बरं का, असं मला वाटतं. गृध या संस्कृतात ह्याचा जर अर्थ बघितला तर गिधाडे असा अर्थ होतो. त्यामुळे काही ठिकाणी यांना गिधाडे या कुळातले असं म्हटलं जातं. पण त्यांच्या वृत्तीचा दृष्टिकोन जर बघितला, आपण आता वृत्ती बघतोय त्या दृष्टिकोनातनं विचार केला, तर गरुडाची वृत्ती आणि गिधाडाची वृत्ती यात फरक आहे. जटायू संपाती यांची सद्वृत्ती, पराक्रमाच्या मागे असलेला सात्विक भाव आणि मैत्र जपण्याची सुंदर भावना, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतलं तर त्यांना गिधाडे म्हणण्यापेक्षा गरुड म्हणावेसे वाटते. पण अर्थात हा सगळा वादाचा मुद्दा आहे, जो आपण इथेच सोडून देऊ. त्या काळामध्ये आपण आपल्या वृत्तींच्या दृष्टिकोनातून आपण त्यांचा विचार करू, की त्या काळामध्ये ऋषी मुनी जे होते ते तपश्चर्या करायचे, यज्ञ करायचे, आणि ते करताना राक्षस त्यांना त्रास द्यायचे. जटायू या पक्षाला ऋषी निशाकर यांनी दंडकारण्यावरती पहारा देण्याचं काम केलं होतं आणि ते यज्ञांचं रक्षण करण्याचं काम दिलं होतं, कार्य सोपवलं होतं. नंतर राम वगैरे आलेले आहेत तो भाग नंतरचा, पण मुळातलं काम हे जटायू पक्षाचं आहे. कारण हे पक्षी अतिशय शक्तिशाली आहेत, आक्रमक असतात, त्यांचं आयुष्यही खूप असतं आणि त्यांच्या पंखात आणि नखामध्ये खूप ताकद असते. जेव्हा रावण सीतामाईंचं अपहरण करून आकाश मार्गाने नेत होता, त्यावेळी जटायूनी सीतामाईंचं संरक्षण केलं आणि रावणाला अडवलं. रावणाने त्याची जी सगळी अस्त्र शस्त्र होती ती सगळी जटायूवर टाकली आणि त्याला घायाळ करायचा प्रयत्न केला. त्यावेळेला जटायूनी मात्र त्याचे मजबूत पंख आणि पंजांनी प्रहार केला रावणावरती. इतकंच नाही, त्या नखांनी सुद्धा त्याला दिवचण्याचा प्रयत्न केला. रावणाचं जे रत्नजडित असं धनुष्यबाण होतं ते दोन्ही त्यांनी तोडून टाकलं. रावणाच्या 10 भुजा होत्या आणि चेहऱ्यावरती सुद्धा त्याच्या 10 भुजांवर चेहऱ्यांवर जटायूंनी प्रहार केला. शेवटी शेवटी तो पक्षी आहे आणि रावण हा अतिशय ताकदवान होता. त्या जखमी अवस्थेमध्ये जटायू त्याला रावणाला म्हणाला सुद्धा की रावणा, अरे तुझे काही सीतामाईचं अपहरण करून पापकर्म करतोयस ना, ते तुझा विनाश होण्यासाठीच आहे, दुसरं काही नाही. तू हे सगळं करू नको. यामध्ये तुझ्या प्रजेचा विनाश आहे, तुझ्या राज्याचा विनाश आहे, तुझ्या नातेवाईकांचा विनाश आहे. आता तरी तू सीतामाईला सोड. पण त्यांनी काही त्याचं ऐकलं नाही आणि आपल्या सीताहरण या उद्देशामध्ये अडथळा आणणाऱ्या जटायू थकून गेला होता. त्या जटायूचे पंख छाटले आणि त्या अवस्थेत त्यांना तिथे सोडून सीतामाईला घेऊन त्यांनी लंकेच्या दिशेने प्रयाण केलं. आता इकडे राम आणि लक्ष्मण जेव्हा सीता शोधनार्थ चाललेले होते, त्यावेळेला पराक्रमी जटायू जखमी अवस्थेत आणि अगदी मरणासन्न अशा परिस्थितीमध्ये पाहिला. राम लक्ष्मणाला अतिशय वाईट वाटलं. मृत्यूपूर्वी जटायूने रामाला सांगितलं की रावण वायुमार्गे दक्षिण दिशेला गेलेला आहे आणि रावण आता काही वाचू शकणार नाही, कारण त्याच्या कर्माचं त्याला फळ मिळणारच आहे. असं म्हणून जटायूने आपला प्राण सोडला आणि तो सुद्धा रामाच्या मांडीवरती प्राण सोडलेला आहे त्यांनी. रावण वाचू शकणार नाही हे त्यांनी जरी म्हटलं असलं, आपला प्राण सोडला असला, तरी रामाला मात्र खूप वाईट वाटलं की जटायूनी केवढं कार्य केलं सीतेला अडवण्यासाठी, रावणाला अडवण्यासाठी, सीताला घेऊन जाताना. पण ह्या सगळ्याच मागे त्याला त्याच्याबद्दल खूप कृतज्ञता वाटली. सर्वसाधारणपणे पक्ष्यांचा दाह संस्कार केला जात नाही, ऐकिवात तरी नाही, पण राम आणि लक्ष्मणाने जटायूचा दाह संस्कार केला. कारण जटायू सीतेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर पित्या समान होते आणि त्यांना देव पक्षी म्हणून त्यांचं वर्णन केलं जायचं. एकूणच जटायू इमानदार आहेत. आपल्या मित्राच्या सुनेची
आणि मदत करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पक्षी असला तरी रामाला सहाय्य करण्याचा प्रयत्न केला, कारण राम दशरथ पुत्र होता. आणि जटायूची आणि दशरथ राजा जेव्हा शिकारीला गेले होते अरण्यामध्ये, त्यावेळेला त्यांची भेट झाली होती, मैत्री झाली होती. आणि म्हणून हे मैत्र टिकवणारे असे जटायू आहेत. रामाविषयी आणि दशरथाविषयी स्नुषा म्हणून दशरथाची सून, म्हणजे आपली पण सूनच आहे, या दृष्टिकोनातनं एक सीतेविषयी त्यांना आत्मीयता होती. दशरथाशी झालेल्या मैत्रभाव त्यामागे होतेच. आणि राम लक्ष्मणाला त्यांनी सीतेची माहिती दिली. आणि आत्ताच्या काळात सुद्धा जर आपण बघितलं तर हे स्त्रीचा अपमान करणारे, स्त्रीची अब्रू लुटणारे, हे सगळे रावणच आहेत. आज पुराणातल्या अनेक कथा आपल्या जीवनामध्ये आपल्याला जीवन जगायला शिकवतात, ते याच दृष्टिकोनातून. खरं तर कोणी पशु किंवा पक्षी याला तुम्ही जीव लावला तर तो तुमचा मित्र होऊ शकतो आणि तो तुम्हाला मदत करतो, नाही का? हो, अशीच मदत सीता शोधनाच्या कार्यात संपातीने केली आहे बरं का. जटायू आणि संपाती हे दोघं भाऊभाऊ आहेत. पण संपाती हा अतिशय महत्वाकांक्षी आहे. एकदा सूर्यापर्यंत जावं म्हणून दोघे बंधू निघाले. जसं जवळ गेले तसं तिथे खूप दाह व्हायला लागला. म्हणून जटायू मध्येच परतला. पण संपाती मात्र विश्वासाने आणखीन पुढे गेला. त्याच्या पंखाचं दहन झालं आणि तो चंद्रमा नावांच्या ऋषीच्या आश्रमापुढे खाली पडला आणि त्याचे पंख जळून गेले. ऋषींनी त्याच्यावर औषधोपचार केले. त्याला तिथे बरं वाटलं, पण त्याची उडण्याची शक्ती मात्र नष्ट झाली. तिथेच तो अपंग होऊन राहिला. आणि आता सीता शोधनासाठी निघालेले जे वानर आहेत, त्यांची भेट झाल्यानंतर संपातींनी सगळ्यात आधी जटायूची चौकशी केली. अंगदाने जटायूच्या मरणाविषयी त्याला सांगितलं, तेव्हा भगवंताच्या कार्यामध्ये भावानी ध्येय ठेवला हे ऐकून संपातीच्या नेत्रामध्ये अश्रुधारा निर्माण झाल्या. माझा भाऊ जटायू खूप थोर होता. वानर मित्रांनो, एक काम करा, मला उचला आणि समुद्र तीरावर घेऊन चला. मला माझ्या भावाला तिलांजली दिली पाहिजे, असं म्हणून त्यांनी आपल्या भावाला तिलांजली दिलेली आहे. आणि सीता शोधनाच्या कार्यामध्ये वानरांना मदत करायची असं त्यांनी इथे नक्की ठरवलं. आता ह्याचा विशेष काय आहे, त्याची दृष्टी जी आहे ती तीक्ष्ण आहे. तो खूप लांबचं पाहू शकत होता. आणि म्हणून वानरांनी काय केलं, त्याला उचलून पर्वतावरती आणलं. आणि तेव्हा त्यांनी लांबवर नजर टाकून बघितलं आणि त्या वानरांना सांगितलं की ते बघा, मला वाटिकेमध्ये एका वृक्षाखाली भगवती जानकी दिसते आहे. आता हे वानरांना सांगितल्यावर वानर सगळे लांबवर बघायला लागले, पण कोणालाही ते दिसले नाहीत. त्याच्यावर संपाती म्हणाला, मला दिसलं म्हणजे सगळ्यांना दिसेल असं नाही. प्रत्येकाची दृष्टी भिन्न असते. प्रत्येकाच्या दृष्टीचा पल्ला जो आहे ना, त्याची क्षमता आणि झेप भिन्न भिन्न असते. आपल्या जीवनामध्ये पण दूरदृष्टीला अतिशय महत्व आहे. आपण कितीही जीर्ण जर्जर झालो तरी विचारांची झेप उंचच असायला हवी, हे संपातीकडून आपल्याला शिकता येतं. मी तिला पाहिलं आहे, ती जिवंत आहे आणि ती खूप विरहात आहे, असं ठामपणे संपातीने सर्वांना सांगितलं. तेव्हा वानरांमध्ये उत्साह वाढला की चला, जिच्या शोधात आपण फिरतोय ती सुखरूप आहे, हे त्यांच्याकरता खूप महत्वाचं होतं. आता याप्रमाणेच आणखीन एका गरुड पक्षाचा उल्लेख रामायणात येतो. तो म्हणजे राम रावण युद्धात रावणाचा पुत्र इंद्रजिताने जो नागपाश अस्त्र आहे त्याचा वापर केला होता आणि त्याचा उपयोग करून लक्ष्मण आणि प्रभू रामचंद्र यांना बेशुद्ध केले. काल याचा उल्लेख झालेला होता. काल ज्यांचा उल्लेख झाला ते कश्यप ऋषी यांच्या आणि विनता ही जे आहेत त्यांचा पुत्र गरुड. आणि ह्या गरुडाची ही कथा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. राम लक्ष्मण बेशुद्ध झाले, तेव्हा त्यातून कसं बाहेर पडावं हा मोठा प्रश्न आता वानरसेनेसमोर होता. आणि तेव्हा गरुडराज स्वतः तिथे आले आणि आपल्या पंखाच्या शक्तीने नागपाशातील सर्पांना पळवून लावलं. आणि या वेळेला श्रीराम आणि लक्ष्मण जे आहेत ते शुद्धीवर आलेत. या घटनेने वानर सेनेमध्ये आता म्हणजे बघा, संकट आल्यानंतर सेना निराश होत होती, पण हे मोठं संकट टळलं. ह्या दोघं जे सेनापती आहेत, मुख्य आहेत, ते शुद्धीवर आले हे बघून त्या घटनेने
वानर सेनेमध्ये उत्साह संचारला. आपण श्रीरामाला आपल्या विष्णूच्या अवतारात बघा आता काय झालंय पुढे, गरुडाला आता गर्व झालाय की साक्षात भगवंताला, विष्णूचा जो अवतार आहे त्याला मी मृत्यूच्या पाशातनं मुक्त केलंय. आता गरुड म्हणजे खरं तर विष्णूचं वाहन, पण तो विष्णूचा भक्त आहे तरी पण त्याचा अहंकार गेलेला नाही. म्हणजे आमच्यासारख्या सामान्यांनी किती सावध राहायला पाहिजे लक्षात ठेवा. गर्व झाला आणि त्याला काय झालं तर सतत काळजी वाटायला लागली. माझ्या परमेश्वराला मलाच वाचवायला लागलं, याला काय अर्थ आहे? आता हा प्रश्न घेऊन तो नारदांकडे गेला. नारदांनी भगवान शंकराकडे त्याला पाठवलं. भगवानांनी त्याला काकभूषणीकडे पाठवलं. ही सगळी पृथ्वी प्रदक्षिणा झाली तेव्हा शेवटी त्याच्या लक्षात आलं की ही सगळी भगवंताची लीला आहे, ज्यात आपल्याला त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली. विष्णुवाहन गरुडाला द्वापार युगात सुद्धा गर्व झाल्याची कथा आहे. आणि त्यावेळेला हनुमंताने त्याचं गर्वहरण केलं होतं. एक लक्षात घ्या, साधकाला साधनेच्या प्रत्येक टप्प्यावर तो साधनेतला मोठा अडसर असतो. सर्वसामान्य माणसाला गर्व होतो हे मान्य आहेच. गरुड ज्याला विष्णूचा सहवास नेहमी लाभतो, म्हणजे हा असा गरुड आहे सतत त्यांच्या सहवासात आहे, पण त्याला सुद्धा गर्व व्हावा. पण साधकाला सिद्धी प्राप्त झाल्यावर जसा गर्व होतो तसा गरुडाला आपल्याला शक्ती प्राप्त झाली याचा गर्व आहे. अहंकार गर्व साधनेच्या शेवटच्या पातळीपर्यंत आपल्याला साधन पथावरून खाली खेचतो. हेच या गरुड कथेवरनं आपल्या लक्षात येतं. तर तुम्ही अहंकार गर्व याबद्दल सांगितलं, पण या सगळ्यापासून दूर असणारा जो कोण असेल तर तो जांबुवंत, हिंदू पुराणामधला अतिशय प्रसिद्ध असं व्यक्तिमत्व आणि अस्वलांचा राजा त्याला मानलं जातं. एक तर तो जम्बूद्वीपावरती जन्मला म्हणून किंवा जांभई देताना जन्माला आला त्यामुळे त्याला जांबुवंत असं म्हटलं जातं. रामायणात हनुमंताला तो मदत करताना आपल्याला दिसतो. तर द्वापार युगामध्ये सेमंतक मणी त्याची कथा प्रसिद्ध आहे. त्या सेमंतक मणीच्या कथेमध्ये आपल्याला दिसतो आपली मुलगी जांबुवंती हिचा विवाह त्यांनी कृष्णाबरोबर लावून दिला आणि कृष्णाशी सख्य केलं. रामायणाचा विचार केला तर जांबुवंत आणि हनुमान हे दोघे एकमेकांचे सहकारी असं मानलं जातं. वानर सेना जी दक्षिण बाजूला गेली तिचे सल्लागार जांबुवंत होते. वालीचा जो सगळा ग्रुप होता, म्हणजे दंडकारण्यामध्ये पहारा करणारा जटायू असू दे या दूरदृष्टी असणारा संपाती असू दे, लांबची दृष्टी असणारा संपाती असू दे, अस्वलांचा राजा आणि सुग्रीव समूहातला हा सल्लागार असा हा जांबुवंत होता. सीता शोधन करताना संपातीने सीतेबद्दल सांगितल्यावर जेव्हा सगळ्यांचा उत्साह वाढला की सीता दिसली, आत्ताच तुम्ही सांगितलं संपातीचं सांगताना, पण त्याचबरोबर नंतर जेव्हा त्यांना कळलं की आता समुद्र ओलांडून जायचं, मग आता हा समुद्र एवढा मोठा ओलांडून कसा जायचा हा प्रश्न निर्माण झाला आणि पुन्हा सगळ्यांचा उत्साह कमी झाला. अशा वेळी हनुमान एका शिलाखंडावरती बसलेले होते आणि त्यांच्या अंतःकरणात एकच कल्लोळ चालला होता की आता मी काय करणार, मी काहीच करू शकत नाहीये, एवढा मोठा समुद्र उल्लंघून कसं जायचं. त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि त्यांना काही सुचेनासं झालं आणि त्याच वेळेला माझा आता काही उपयोग नाही म्हणून हताश झाले. आता काय करायचं या विचारात असताना जांबुवंतांनी हनुमंताला त्याचा पूर्व इतिहास सांगायला सुरुवात केली. त्याचा जन्म कसा झाला, तो सूर्याकडे कसा झेपावला, वायू देवाच्या कृपेने सर्वांनी त्याला कशा विविध प्रकारच्या विद्या दिल्या आणि मग त्याचा त्यांनी दुरुपयोग केला म्हणून त्या विद्या सगळ्या बंद करून ठेवण्यात आल्या. त्याच्या हनुमंताला आपल्या शक्तीची जाणीव जी आहे ती जांबुवंतांनी करून दिली आणि त्याच्या बोलण्यातनं हनुमंतावरती अपेक्षित परिणाम झाला आणि हनुमंताला जांबुवंत पटकन असं म्हणाला, उत्तिष्ठ हरिशार्दूल लंघयस्व महार्णव. उठ आधी पहिला हनुमंता, तू उठ, हताश होऊन बसू नको, हे कार्य तुलाच करायचंय, नियतीने हे तुझ्यावरच सोपवलेलं आहे. हनुमंताने त्याला नमस्कार केला, जांबुवंताचे आशीर्वाद घेतले. म्हणजे एका प्राण्याने दुसऱ्या प्राण्याला कसं जागृत केलं हेही आपल्याला इथे बघता येतं. तर एका माणसाने दुसऱ्या माणसाला जागृत करायला सहज सोपं आहे, कारण त्याला बुद्धीचं वरदान आहे, पण त्या बुद्धीचा उपयोग माणूस भलतीकडेच करतो असंही बऱ्याच वेळा पाहता येतं. त्यामुळे खरं म्हणजे
बुद्धीचा आपला जो उपयोग आहे तो दुसऱ्यांच्या हितासाठी, त्यांना जागृत करण्यासाठी किंवा त्यांच्या भल्यासाठी करावा. हे आपल्याला या कथेमधनं आपल्या लक्षात येतं. म्हणून जांबवंतांचे आशीर्वाद घेऊन हनुमंतानी त्यांच्या कार्याला सुरुवात केली. वयोवृद्ध श्रेष्ठ जांबवंत सगळ्यांना वेळोवेळी धीर देत असत. इतकंच नाही, धर्माच्या गोष्टी सांगत असत. अधर्म करून आपला कधीच फायदा होत नाही, त्यामुळे अधर्माच्या मार्गाने कधी जाऊ नका. त्या धर्माच्या मार्गाने चाला. धर्माच्या मार्गाने चालताना अनेक वेळा अनेक अडचणी येतात, पण त्यातनं चांगलंच निष्पन्न होतं. हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. हा त्यांचा आग्रह होता. जांबुवंतांनी हनुमंताच्या सगळ्या शक्ती जागृत केल्या. हनुमंताचं उड्डाण आणि लंका प्रवेश हे कार्य जांबुवंतांमुळेच झालं. त्यांनी त्याच्या शक्ती जागृत केल्यामुळेच होऊ शकलो. जांबुवंत हे केवळ अस्वलांचा राजा नव्हते, तर ते ज्ञान आणि शूरत्वाचे प्रतीक सुद्धा होते. रामायणात हरिण म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो, त्या हरिणाचे रूप घेणारा मारीच हा सुंदर आणि त्राटिकेचा मुलगा, म्हणजे आणखीन एक प्राण्यांमधलं व्यक्तिमत्व आपण बघतो. तर हा मात्र राक्षसी वृत्तीचा होता. आतापर्यंत चांगले चांगले सगळे लोक सांगितले, पण आता हा मात्र त्राटिकेचा म्हणजे मुलगा असल्यामुळे तिचा वध झाल्यानंतर सुबाहू आणि तो दोघ जण लोकांना त्रास देत होते. भीतीयुक्त दराराच त्यांचा सगळीकडे होता. त्यामुळे सुबाहूचा सुद्धा श्रीरामाने वध केला आणि त्याचा भाऊ मारीच त्यावेळेला त्याच्या मदतीला आला होता सुबाहूचा वध करताना. अकराळ विक्राळ रूप घेतलं होतं, वेडीवाकडी तोंड केली होती आणि श्रीरामांच्या मागे पंख पसरून तो धावत होता. यज्ञाचं रक्षण करताना श्रीरामावरती पहिलं आक्रमण त्यांनी केलेलं आहे. म्हणजे यज्ञाचं रक्षण करण्याकरता ज्या विश्वामित्रांनी त्यांना आणलं होतं, पण म्हणजे पहिला राटिकेचा वध केलेला आहे. पण नंतर जेव्हा खरं यज्ञाचं रक्षण करत असताना रामावरती आक्रमण करणारा हा मारीच आहे. म्हणजे श्रीरामांनी हा अस्त्र सोडून अस्त्र वगैरे घेऊन त्याचा पाठपुरावा केला. बाणांच्या पिसाऱ्याने रामाने त्याला सळोखापळो करून सोडलं. मारीच रणातून माघारी पडला, पळाला म्हणजे. पण तो रणातून त्याला त्याला प्रतिकार करताच येईना, इतकं त्याला सळोखापळो करून सोडलं होतं. त्यामुळे रणातून त्याला माघारी पळाला तो, आणि त्याला चक्कर आली, तोंडातनं रक्त आलं, असं बरंच वर्णन केलंय. पण मुळात वाळलेलं गवत वाऱ्याने जसं उडावं तसं वेगवान बाणांमुळे झालेला जो वारा होता तो आकाशात तरंगू लागला, आणि त्यामध्ये मारीच सुद्धा तरंगू लागला आणि उडून जाऊन तो समुद्र तीरावर पडला. असं सगळं वर्णन कथेमध्ये केलेलं आहे. त्याने बाण पिसाऱ्यांचा एवढा धाक घेतला की त्याचे प्राण कंठाशी आले होते. त्यामुळे तो म्हणला, याच्या पुढे रामाशी युद्ध आपण अजिबात करायचं नाही, आणि न करण्याची शपथही त्यांनी घेतली. अर्थात राक्षसांची शपथ आणि देवांची शपथ याच्यात फरक आहे. त्यांनी काही ती पाळली नाही. इथे जीवदान मिळालं तरी त्याची वृत्ती बदलली नव्हती ना. रावणाने जेव्हा त्याला मदतीसाठी बोलवलं आणि मृगाचं तू रूप घे, पण मायावी रूप घेणं आणि वेगवेगळे आवाज काढणं ही त्याची क्षमता होती, त्याच्याकडे ती शक्ती किंवा त्या क्रिया त्याला अवगत होत्या. त्यामुळे मृगाचं रूप घेऊन रावणाला मदत करायचं त्यांनी ठरवलं. आणि अगस्त्य ऋषींच्या शापामुळे हा राक्षसी वृत्ती त्याच्यामध्ये होतीच, ते आपण बघितलंच. मारीच विश्वामित्रांच्या यज्ञातही बाधा आणत असेल, हेही आपण बघितलं. पण रामाच्या पराक्रमापुढे जीव वाचवण्यासाठी त्याला पळावंच लागलं. मारीच्यानी सोन्याच्या हरणाचं रूप धारण केलं, सीतेचं अपहरण करायला मदत सुद्धा केली. म्हणजे बघा, एवढं करून. बरोबर. सुवर्णमृगाची ही कथा जी आहे ती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे रावण गुप्तवेश धारण करून दंडकारण्यात पंचवटीजवळ पोचतो. पण त्याच्यापूर्वी काय होतं की सीतामाईला त्या सुवर्णमृगाचं दर्शन घडतं. कसं आहे ते हरिण, पिवळं धमक, सुवर्ण कातडं, त्यावर निळे निळे ठिपके, असं जणू काही निळी रत्नच त्या सुवर्णावर जडली आहेत. तिने आता रामाकडे हट्ट केला की हे सुवर्ण मृग मी परत जाताना अयोध्येला घेऊन जाईन, कारण असं हरिण कुणाकडे नाही. आणि ते पाहून मांडवी आणि उर्मिला ज्या आहेत या सगळ्यांना आनंद होईल. आता तिने रामाजवळ हट्टच धरलाय. बघा, स्त्रियांचा सहज सुलभ जो स्वभाव आहे त्याचं इथे आपल्याला दर्शन घडतं. कथाभाग आपल्या सगळ्यांना परिचित आहे. पण महत्वाचा मुद्दा हा आहे की सीतेने हरिण मागितलंय स्वतःसाठी. तिला लोभ झाला
लोभापाठोपाठ लाभ येतो, पण तो स्वार्थासाठी असतो. म्हणजे सीतामाईमध्ये या स्त्री सुलभ वृत्ती उठल्या. पण राम आणि लक्ष्मण जर बघितले, तर ते मात्र राक्षस वधाच्या उद्देशाने ऋषींना स्थैर्य देण्यासाठी निस्वार्थी बुद्धीने या ठिकाणी आलेत. रामायण घडायचं असेल ना, तर त्यासाठी चांगल्या वाईट दोन्ही वृत्तींची माणसं लागतात, हेच खरं. आता दुसरा मुद्दा, त्यावेळेला हे हरिण नाही, हा मायावी राक्षसच आहे, असं लक्ष्मण सांगत होता. कारण ऋषींनी यापूर्वी त्यांना सावध केलेलं आहे, की राक्षस येऊन तुम्हाला कसेही फसवू शकतात. पण इथे मात्र सीतेने काय सांगितलंय, राक्षस राक्षस राक्षस, तुम्हाला सगळीकडे आता राक्षसच दिसतायत. एवढे चांगलं सुंदर हरिण आहे, तरी तुम्हाला त्यामध्ये राक्षस दिसतंय. नाही नाही, हा राक्षस नाही, हे सुंदर हरिण आहे आणि ते मला पाहिजेच. आता पत्नीचं ऐकायचं का भावाचं ऐकायचं, असा प्रश्न आता प्रभूंना पडलाय. पण शेवटी स्त्री हट्टापुढे काही चालत नाही. आता व्यवहारात आपण हे सगळं पाहतोच की. पण लक्ष्मणाला धनुष्य आणायला सांगून त्यांनी बाणावरती प्रत्यंचा चढवली आणि मृगाच्या मागे श्रीराम वेगाने निघालेत. यामध्ये भगवंतांची विचार करण्याची दृष्टी कशी आहे बघा. त्यांनी विचार केला की हा सुवर्णमृग खरोखरच असेल तर त्याला पकडून आणता येईल आणि भगवती जानकीची इच्छा पण पूर्ण होईल. पण हा मृग रूप घेतलेला जर राक्षस असेल तर त्या राक्षसाला मारणं हे माझं कर्तव्यच आहे. म्हणजे दोन्ही परिस्थितीत त्याचा पाठलाग करणं आवश्यक आहे, असं म्हणून त्यांनी त्याचा पाठलाग करायला सुरुवात केली. ही विवेकी आणि विचारी वृत्ती श्रीरामांची होती. खरंय. पण रामायणातल्या व्यक्तिरेखा आपल्याला काही ना काहीतरी गोष्टी सांगून जातात, हे नक्की आहे, शिकवून जातात. आतापर्यंत आपण प्राण्यांच्या बाबतीत विचार केला, पक्ष्यांच्या बाबतीत विचार केला, त्यांचे नातेसंबंध, त्याचे स्वभाव, हे सगळं आपण पाहिलं. आता थोडक्यात ज्या हनुमंताला समुद्र पार करताना 3 राक्षसणी भेटल्या, त्यांच्या बाबतीमध्ये थोडं आध्यात्मिक दृष्ट्या बघूया का आपण? म्हणजे थोडं वेगळ्या पद्धतीने होईल. हां, आणि हां. या सगळ्या गोष्टींचा आध्यात्मिक दृष्टिकोनातनं काय विचार आहे तो रामचरितमानस मध्ये तुलसीदासांनी हनुमंताला सीतेपर्यंत जाण्यासाठी जे अडथळे येतात त्याचं छान रूपक वर्णन केलंय. आणि ते रूपक वर्णन करताना मलविक्षेप आवरण असं त्या तिघींना म्हटलेलं आहे. त्या तिघी जणी ज्या तिला म्हणजे हनुमंत ज्या वेळेला समुद्र ओलांघून जातो त्यावेळेला पहिल्यांदा सिंहिका भेटते. तर सिंहिकेला ती हनुमंताला गिळण्याचा प्रयत्न करते, पण हनुमंत त्याच्यावर जोरात मुष्टी प्रहार करतो, तिला ठार मारून टाकतो. असं त्यांनी वर्णन केलंय. हे त्या मल विक्षेप आवरण याच्यापैकी मलाचं आवरण म्हणजे मलाचं त्यांनी विवरण केलेलं आहे. त्याच्यामध्ये तमोगुण आहे. मल म्हणजे तमोगुण आहे, जो आपल्याला सारखा गिळंकृत करत असतो. तमोगुणामुळे नकारात्मक वृत्ती आपल्यामध्ये निर्माण होते. आळस, जडत्व, अज्ञान किंवा वासना, संयम, स्वार्थ, उद्धटपणा, अशा कितीतरी गोष्टी आपल्यामध्ये, अवगुण आपल्यामध्ये आहेत. समर्थ जे म्हणतात त्याप्रमाणे अवगुण आपल्यामध्ये आहेत. आणि ते अवगुण आपल्यामधले जे आहेत ते काढल्याशिवाय साधकाला पुढे जाताच येत नाही. त्यामुळे त्याच्यातनं ते नष्टच करावे लागतात. तसं हनुमंतानी या सिंहिका राक्षसिणीला मुष्टी प्रहार करून नष्टच करून टाकलं. आपल्यातले अवगुण म्हणजे मल जो काही आहे तो आपल्याला असाच नष्ट करावा लागतो मुष्टी प्रहार करून. त्याचं हे प्रतीक आहे. दुसरं जे आहे ती त्याला सुरसा भेटली. हा ती सुरसा पहा, हनुमंताला छोटा आकार मोठा आकार त्यावेळेला करावा लागला होता, कारण तिचा जबडा जो आहे तो जबडा लहान झाला की हनुमंत मोठा आकार करून द्यायचा. हा जबडा मोठा झाला की सूक्ष्म अवतार धारण करून त्यातनं बाहेर पडायचा, म्हणजे सूक्ष्म रूप घेऊन त्याला ती म्हणजे सिद्धी प्राप्त होती. अशा प्रकारे जात असेल. हा जो जबडा लहान करणं मोठा करणं जे आहे त्याला विक्षेप असं म्हटलं जातं. मला नंतर विक्षेप. विक्षेप म्हणजे संकल्प विकल्प, करू का नको करू, करू का नको करू, होऊ का नाही, होईल का नाही होईल, असे जे असतं ना त्याला विक्षेप असं म्हटलं जातं. आणि आपल्या मनामध्ये नेहमी सत्य संकल्पच करावा, विक्षेप मनामध्ये येऊ देऊ नये. आपल्याला ते येतात आणि ते आपल्याला साधनेपासून दूर करतात. त्यामुळे इथे मात्र त्यातनं बाहेर पडणं, ते बुद्धीच्या आधारावरती त्यातनं बाहेर पडावं लागतं. कारण हे चंचलत्व आहे. हे जे लहान करणं मोठा करणं हे चंचलत्व आहे. या चंचलत्वातनं त्या जबड्यातनं हनुमंत बाहेर पडला आणि त्यामुळे ती राक्षसी जी होती ती
त्याच्यावर खुश झाली आणि ती म्हणाली की तुला मी आता यातनं सोडून दिलेलं आहे. हा रजोगुणात्मक आहे, पहिला आहे तो तमोगुणात्मक आहे. आणि तिसरी त्याला जी भेटली, म्हणजे आता जी सुरसास आणि ही सिंहिका सांगितलं, त्याच्यामध्ये सुरसा जी आहे ती हनुमंताच्या बुद्धिमत्तेवर, नम्रतेवरती प्रसन्न होते आणि त्याला सोडून देते. आणि साधना करत राहिलं की आपले मलविक्षेप दोन्ही कमी व्हायला सुरुवात होते, हे हनुमंताने दाखवलं. तिसरी जी आहे लंकिनी, तिच्याबद्दल आपण बरंच बघितलंय आधी. पण ही लंकेच्या द्वाराजवळ अशी उभी राहते आणि त्यामुळे ही जी देहबुद्धीचं आवरण आहे ते म्हणजे ती लंकिनी आहे. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत देहबुद्धी आहे. त्या देहबुद्धीला शरणच जावं लागतं. त्याच वेळेला आपल्याला तिच्यातनं बाहेर पडता येतं. तिचा म्हणून मायेत राहून मायेचाच आधार घेऊन मायेच्या मध्ये आपल्याला मूळ मायेपर्यंत जावं लागतं, असं जे म्हटलं जातं ते त्यासाठी म्हटलं जातं. लंकिनीच्या अज्ञानाचे आवरण म्हणजे अज्ञान आवरण म्हणजे देहबुद्धीचं प्रतीक आहे. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत देहबुद्धी आहे, त्यामुळे तिला शरणच जावं लागतं. असं या तिघींना म्हणजे मलविक्षेप आवरण या तिघींना उल्लंघून जाऊन हनुमंत सीता शक्तीपर्यंत गेला. असं हे समुद्र उल्लंघनाचे प्रक्रिया जी आहे त्याचं जे आध्यात्मिक अर्थ जो आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळतो. म्हणजे या कथेतनंही आपल्याला साधकाच्या दृष्टीने काही गोष्टी शिकायला येतात. आता खरं म्हणजे वेळ झालेली आहे, समारोपाकडे आपण वळूया. गेले 4 दिवस आपण बघितलं तर मानवी, दानवी, राक्षसी अशा सगळ्या वृत्ती आपण बघतोय. त्या पहिल्या दिवशी आपण रामायणातले ऋषी, राक्षस, त्यांची सत्ता, तपश्चर्या, अहंकार, धर्म यांचे सगळं संघर्ष चित्र जे होतं ते पहिल्या दिवशी पाहिलं. दुसऱ्या दिवशी आपण सकारात्मक स्त्रियांचा संयम, श्रद्धा, विवेक या गुणांनी सगळी भरलेली आणि उजळलेली अशी चरित्र पाहिली. तिसऱ्या दिवशी आपण नकारात्मक स्त्रियांची म्हणजे विध्वंसक मनोवृत्तीची चरित्र बघितली. आणि आता आज आपण रामायणातल्या प्राण्यांचा विचार केला. निसर्गाशी एकरूपता, सेवाभाव आणि ह्या सगळ्या गोष्टी याचा संदेश आपल्याला याच्यातून मिळाला. एकरूपता आहे, सेवाभाव आहे, वीरता आहे, अशी ही रामायणातली देव दानव वृत्ती, अशी ही प्रवचन सेवा आपण गेली 4 दिवस सांगतोय. याच्यामध्ये एक गोष्ट आपल्या लक्षात येते की सकारात्मक विचार करण्याची एकदा आपल्याला सवय लागली की परिस्थिती बदलणं आपल्या हातात नसलं तरी पण आलेल्या परिस्थितीला कोणत्या दृष्टिकोनातून आपण त्याला सामना करायचा, तो दृष्टिकोन चांगला असला पाहिजे, हे आपल्या मनामध्ये आपण पक्क ठसवलं पाहिजे. आपला परिस्थिती बदलता नाही आली तरी दृष्टिकोन बदलणं आणि तेच आपल्याला यशाकडे घेऊन जाते. हा खरा यशाचा मंत्र आहे असं आपल्याला मला वाटतं. खरं म्हणजे ह्या सकल संत विचार मंच आणि समर्थ व्यासपीठ निगडी यांनी आपल्याला ही संधी दिली. मीराताईंनी आभार मानायचं आभार प्रदर्शनपेक्षा आधीचं निवेदन मीराताईंनी केलं. या सगळ्यांचे आभार प्रदर्शन करायचं नाहीये, पण तरी सुद्धा कारण हे सगळे आमचेच लोक आहेत, आपलेच लोक आहेत, त्यांच्या ऋणामध्येच आपण राहूया आणि पुन्हा अशी कार्यक्रम करण्याची संधी ते आम्हाला देतील यात शंका नाही. त्यांचे आभार मानते आणि इथे थांबते. तसंच नेहमीप्रमाणे कार्यक्रमाची सांगता अनघा शहा यांच्या भजनाने करूया. अनघा शहा. राम 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 जप करी सदा, राम 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 जप करी सदा, शंभु राम नाम घेई, शंभु राम नाम घेई, तेणे दाह शांत होई, तेणे दाह शांत होई, विभीषण मैत्री सठाई, खंडना कदा, राम 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 जप करी सदा, राम 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 जप करी सदा, झाकल्या मुठीत काही, झाकल्या
गोड सुख राम देई, गोड सुख राम देई, दुःख तिमिर दूर जाई, दुःख तिमिर दूर जाई, हास एकदा राम 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 जप करी सदा, राम 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 जप करी सदा. ऊन शाल ग्रीष्म झुलवी, नील मेघावी फुलवी, बोलुनी भय मम कुशीत, बोलुनी भय मम कुशीत, निज चंचला, राम 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 जप करी सदा, राम 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 जप करी सदा.